नमस्कार, मी कुंदा अंबादास गुळवे. माझा सेवागिरी महिला बचत गट आहे. ही मेशर आहे, ही स्वतः हाताने बनवलेली आहे आम्ही, नाही का. आणि हे पळपट बी काटवट पळपट सगळे लाकडी वस्तू आम्ही हाताने बनवत होतो. आणि म्हणजे ह्याचं म्हणजे चांगलं आहे, म्हणजे हे वापरलं ना तर हे काटवट आहे. ही काटवट स्वतः हाताने बनवलेली, म्हणजे ह्याला म्हणजे लय कष्ट आहे. आणि लाकूड बी एक नंबर असते. कुठं बाबळ असती, कुठं सिसम असतं, म्हणजे अशा हर एक प्रकारच्या लाकडाच्या आम्ही काटोटी पळपट बेलणं बनवत होतं. आणि म्हणजे ह्या जुनं ते सोनंच असते. आणि ह्या लाकडात खाल्लं तर चांगलंच आहे, निरोगी राहतं. आणि ह्याला लय म्हणजे जुनं ते सोनंच असतं या, नाही का. आणि लाकडी वस्तू म्हणजे सगळे आम्ही हाताने बनवले असते. धोपाटणी झालं, हे बेलणं झालं, हे छोटं बेलणं, हे मोठं बेलणं, परत एक चाटू, रवी, चिखाटायचं, हे म्हणजे प्रत्येक वस्तू आम्ही हाताने कुरड्याचा चिखाटला जातो. आणि कुरड्याचा पापडाचा चिखाटला जातो. आणि सगळं म्हणजे आम्ही हाताने बनवतो. आणि आम्हाला ह्यात म्हणजे खूप मेहनत तर खूप आहे, पण लोक ते आमची कला आहे, हे स्वतः आम्ही हाताने बनवत होतं. आणि आम्हाला खूप मागणी येते. आणि मागणी आल्याच्या नंतर आम्ही काय करत होतं, ऑनलाईन सुद्धा पाठवत होतं, ऑनलाईन बी देत होतं आम्ही. आणि स्वतः घरी स्वतः हाताने केले. आणि ह्याला मिशनीचा ह्याचा वापर बिलकुल नाही आहे. स्वतः हाताची कला, आणि ते बी वाकसनीत असलेलं आहे. आणि लाकूड चांगलं, सगळी क्वालिटी एक नंबर. तुम्हाला जरी पाहिजे नसली तर अहमदनगर पळपूट लाटणं चाटू ही जर तुम्हाला जर भेटत पाहिजे जर असलं तर जामखेडमध्ये ऑनलाईन तुम्हाला भेटून जाऊ शकतं. आणि कॉन्टॅक्ट नंबर 7507 08 45 46 हा नंबर आहे माझा. आणि हे तुम्हाला जर ऑनलाईन मागितलं तर तुम्हाला ही वस्तू भेटून जाईल. नमस्कार, मी डॉक्टर मेबल आरोळे महिला बचत गटातून आलेले आहे. अहमदनगर जिल्हा, तालुका जामखेडमधून आम्ही आलेलो आहेत. आमच्या हे लाकडी वस्तूंचे स्टॉल असतात. आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे प्रदर्शन भरतं तिथं आम्ही जातो. हा भाजी मॅच करण्यासाठी हा वापरला जातो. तेल लावण्यासाठी, चपातीचं, ह्याच्यासाठी ही लाकडी वस्तू वापरली जाते. पुरातन काळापासून हे चालत आलेलं आहे, ते आम्ही हे करतो. ही काटवट आहे, ह्याच्यामध्ये भाकरी जर केली, चपाती भाकरी याच्यामध्ये जर मळली गेली तर ही पारंपरिक आरोग्याच्या दृष्टीने ही आरोग्यदायी आहे. आत्ता स्टील या भांड्यापेक्षा ही लाकडी वस्तू वापरणं काळाची गरज आहे.